सर फक्त ती मेहता अँड मेहता कंपनीची फाईल द्या बस. हां ती बॅग. काय झालं सर? आठवत नाही का फाईल कुठे ठेवली आहे ते? पण मी तुम्हाला दिली होती बघा 24 मेला आफ्टर लंच ॲट 2:30 PM. सर तुम्ही बॅग मधनं घरी घेऊन गेला होतात, आठवलं सर? नाही ते रिलॅक्स रिलॅक्स गुरु. इट्स ओके जेनी, इट्स ओके रिलॅक्स. ओके. फाईल इज नॉट दॅट इम्पॉर्टंट. फाईल मी उद्या येतो घ्यायला. तू आता जरा तब्येतीची काळजी घे. ओके. बॅग तर तिथेच राहिली. बॅग मध्ये फाईल आहे मेहता कंपनीची. फाईल खूप महत्वाची आहे आणि आनंदला नाही मिळेल तर तो मागे लागेल आता. पण आता कसं करू? भक्तीने बॅग पाहिली असेल तर? तुम्ही पडताय का जरा? हॅलो मिस्टर सुभेदार. हॅलो डॉक्टर. काय ओके आहे ना सगळं? नाही आता बरं आहे डॉक्टर. डॉक्टर यांना डिस्चार्ज कधी मिळेल? 2 दिवस तर नक्कीच नाही, पण नंतर बघूया. पण काय वाटलं तर सिस्टरला बोलवा, मी आहे इथे. ओके. फार दुखत नव्हतं ना? म्हणजे डॉक्टरांना सांगितलं असतं. हां मला माहिती आहे हे सगळं ना ती सालीमुळे झालंय. ती केल्याची साल तू सांगितलंस ना आता मला. हां केळीची साल म्हणतोय तू? कळलं ना मला. जाऊ दे ना आनंद, आता काय आपल्या हातात इतक्या गोष्टी. थँक गॉड. मला वाटलं याला संशय आला की काय. तिथे शनाया पण वैतागली असणार आहे. तिला कळलं तर काय होईल. पण आय जस्ट होप ती इथे यायला नको. इथे जर आली ना तर काय झालं? काय दिसतंय का तुम्हाला? तू काय असं म्हणजे कोणाला नाही म्हणतोयस का? अरे कोणाला नाही म्हणणार, इथे कोण ओळखीचं आहे? अरे गुरु तू पडल्यास तुझ्या मनावर पण परिणाम झालाय का? प्लीज. अरे मग असं हात का हलवतोय यार? ते जरा एक्सरसाइज करत होतो म्हणून, बाकी काही नाही. आनंद भाऊजी आता तुम्ही यांची चेष्टा करू नका बरं. चला बसा. हो मी बसतो. जेनी बस ग. सर अरे आनंद आता हा पण पाय तोडतोस का माझा? अरे तुझा पाय तू मला कसं कळणार इथे तुझा पाय आहे? कसं कळणार म्हणजे पाय इथेच असणार ना माझा. काय दुखतोय का? नाही गुदगुल्या झाल्या. एवढा बसलास तू त्याच्यावर. आओ. अरे पण यार तुम्ही एक काम करा यार प्लीज. तुम्ही मला ना ते औषधाने जरा झोप आल्यासारखं होतं. तुम्ही एक थोडा वेळ मला रेस्ट करू द्या प्लीज. सतत आपलं केळीच्या सालावरून त्याच्यात बस बरं नाही वाटत. पेशंट आहे मी. तू आराम कर, झोप, आम्ही निघतो. ओके. आणि हो फक्त ते मेहता अँड मेहताची फाईल उद्या लागेल. रिमाइंडर म्हणून प्लास्टरवर लिहून ठेव. काऊन गंमत करता त्यांची. ओके ओके. निघतो आम्ही. वहिनी काही लागलं तर प्लीज फोन कर. भाऊजी पहिला फोन तुम्हालाच करी. नक्की. चल गेट वेल सून. हो सर टेक केअर. गेट वेल सून. बाय मॅम. तुम्हाला काय पडायचंय का? नाही मी ओके ओके. नक्की ना? काय लागलं तर सांगा. काय हो बाहेर काऊन बघताय? बाहेर काय सिस्टर आलेत ना? हो का? हां हे काय औषध आणायचे?
बर बर. लगेच आणू का? नाही नाही, आरामात आणा. हा. राधिका ती औषधं आण ना पटकन खालून. आपण मग इथे कोण? हा, त्या म्हणाल्यात ना नंतर आण म्हणून. ते काही म्हणतील, आपण आपल्याकडे असलेली बरी ना औषधं. तू जा बरं पटकन आणते, खालीच आहे ना मेडिकल. हा झालो. आणि हा ते त्याची एक्सपायरी डेट, किंमत किती आहे, त्याचा किती स्टॉक शिल्लक, म्हणजे आपल्याकडे आहे की नाही स्टॉक, जरा सगळं बघून घ्या नीट. हो पाहिन ना मी. वेळ घे, आरामात ये. हा हो आणते आता. हा जा जा आरामात ये. हा मी येते लवकर. हा काळजी करू. नाही नाही ये आरामात ये. हो आरामात येते. हा शनाया कुठे गेली आता? आनंदने पाहिलं नसेल ना तिला. फायनली राधिका बाहेर गेली. तर आता गॅरीला भेटायला जाते. अरे यार, पण एक असं कोणी बघितलं तर परत ओळखेल. काय करू? शनाया तू कशी दिसते मी? अगं कशी दिसते काय? हे डॉक्टरचा एप्रन आणि हे कुठून ढापलायस तू? असं तुम्ही पकडलं ना तर चोर समजून मारतील ना. कोणी धरणार वगैरे नाहीये मला. तुझ्यासाठी किती ड्रामे करावे लागतात मला. बघू काय लागलं? वाव, प्लास्टर झालंय तुला. मी काहीतरी लिहू त्याच्यावर प्लीज. एक हार्ट काढते फक्त, कोणाला काहीच करणार नाही प्लीज. अगं वाव काय शनाया, आता प्लॅस्टर मध्ये वाव करण्यासारखं काय? प्लीज ते लिहू नकोस. आणि हे सगळं ना तुझ्या हट्टामुळे झालंय. थोडक्यात निभावलं म्हणून बरं आहे, नाहीतर ठीक आहे ना. ऐक मला तुझी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं. ती राधिका घरी आली होती ना, ती माझं सामान घेऊन आली होती घरी. तिला कोणी सांगितलं माझं सामान तुझ्याकडे? ती काय रोज येते जाते तुझ्याकडे आता? हा नाही रेग्युलरली कशाला? अगं ते काय आहे, आई बाबा आलेत ना घरी, तर ती अधूनमधून येत जात असते. म्हणून मग आईने किंवा बाबांनी सांगितलं असेल. तू जा ना यार. यार, ते आई बाबांना पाठव ना नागपूरला, नाही तर मलाच पार्सल करतील ते. जरा आई बाबांबद्दल नीट बोला. काय नीट बोल ना, चिडचिड होते मला. कोणता कुणी यायच्या आत आता एक महत्वाचं ऐक. हा, त्या दिवशी त्या सगळ्या गडबडीमध्ये तुझ्या बाथरूम मध्ये माझी ब्राऊन कलरची ती ब्रीफकेस राहिली आहे. असतेच काय, त्याच्यात एक मेहता अँड मेहता कंपनीची ब्लॅक कलरची फाईल आहे. ती प्लीज लवकरात लवकर श्रेयसला जाऊन दे. हा प्लीज. ओके चालेल. आणि अजून महत्वाचं, आता एक 2-1 दिवसामध्ये